जय श्री कृष्ण, राधे राधे. मित्रांनो, कुलदेवी आणि कुलदैवत जेव्हा तुमच्यावर प्रसन्न होतं तेव्हा तुम्हाला काही ना काही संकेत देत असतात. जर तुम्ही हे संकेत समजलात तर कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होऊन काय संकेत देते हे तुम्हालाही त्याच क्षणी समजत राहील. आणि त्या संकेतांना जर तुम्ही समजलात तर पुढे तुम्ही तुमच्या जीवनात अजून पुढे पुढे जात राहाल. जे प्रत्यक्ष रूपात संकेत असतात ते खूपच कमी लोकांना मिळत असतात. जेव्हा प्रत्यक्ष रूपाने तुम्हाला संकेत मिळत असतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये तुमची कुलदेवी व कुलदेवतेचा पूर्ण रूपाने वास झालेला आहे. जेव्हा कुलदेवतेचा वास तुमच्या घरामध्ये होतो तेव्हा तुम्ही विचारही केला नसेल जे घर आहे ते स्वर्ग बनू लागले आहे. कारण घरामध्ये नेहमी हसत खेळत वातावरण निर्माण होऊ लागतं. घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते. म्हणून मित्रांनो, असे कोणते संकेत आहे ते मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, काही लोकांच्या घरी कुलदैवत असते तर काही लोकांच्या घरी कुलदेवी असते. तर कोणाकोणाच्या घरी कुलदेवी आणि कुलदैवत दोन्हीही असतात. हे आपल्याला घराची प्रथम देवता समजली जाते. त्यांची पूजा केल्याशिवाय आपल्या घरात कोणतीही पूजा व कार्य होत नाही. आपण आपल्या कुलदेवीला जाताना ओटीचे सामान, केळी, पानाचा विडा, तिचा जो मानपान आहे तो अवश्य घेऊन जायला हवा. वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीला जाणे गरजेचे आहे. यावेळी आपण एक गोष्ट आठवणीत ठेवायला हवी की जेव्हा आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा दर्शनानंतर आपण दुसऱ्या कोणाच्याही घरी न जाता आपल्या घरी यावे. याने खूपच छान प्रभाव तुम्हाला झालेला दिसून येईल. तुमची जी पूर्ण रखडलेली कामे आहेत ते पूर्ण होण्यास सुरू होईल. तुम्ही कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या भक्ताजवळ गेलात तरीही तोही तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची सेवा करण्यास सांगणार आहे. जेव्हा आपण घरामध्ये कुलदेवीची सेवा करण्यास सुरुवात करतो तेव्हा घरामध्ये एक सौख्याचं वातावरण निर्माण होतं. सर्वजण एकमेकांसोबत आनंदाने राहू लागतात. तसेच तुमच्या घरामध्ये एवढी बरकत येईल की घरामध्ये काहीच गोष्टी कमी पडणार नाही. घरामध्ये सुख समृद्धी नांदत राहते. तुम्हाला हे समजत नाही की पहिलेही मीही एवढाच कमवत होतो आणि आताही मी तेवढेच कमवत आहे, तरी केवढी बरकत आहे. आजारपण नाही. तुमचे मन नेहमी प्रसन्न राहते. घरामध्ये प्रसन्नता दिसून येते. हीच अशी लक्षणे आहेत की जी अप्रत्यक्ष रूपाने तुम्हाला जाणवून लागतात, जे तुमच्या कुलदेवतांचे घरी असण्याचे संकेत असतात. मित्रांनो, आपण जर योग्य वेळी आपल्या कुलदेवतेचा मानपान केला, घरामध्ये कुलदेवतेची पूजा अर्चना केली पाहिजे, त्यांना भोगप्रसाद अर्पण केला पाहिजे. तसेच जेव्हा मोठे मोठे सण असतात तेव्हा आपण कुलदेवतेला सुद्धा योग्य तो मानपान भोगप्रसाद द्यायला पाहिजे. सणांना आपल्या कुलदेवतेची उपासना करणे खूप महत्त्वाचे आहे. मोठमोठ्या सणाला आपण आपल्या कुलदेवतेच्या स्थानी त्यांच्या दर्शनाला जायला हवे. कुलदेवतेला आपल्या हिंदू धर्मानुसार दिवाळी आणि होळी हे 2 सणानिमित्त आपण गेले पाहिजे. आपल्या कुलदेवीला जाण्यासाठी हे 2 दिवस आपण नक्कीच दर्शनाला जायला पाहिजे. जरी त्या दिवशी तुम्हाला जमले नाही तरी त्या काळात तुम्ही देवांचे दर्शन घेऊन यायला हवे. वर्षातून 2दा आणि शक्य नसेल तर किमान वर्षातून एकदा जाणे भाग आहे. म्हणजेच तुम्हाला कुलदेवीच्या सिद्धपीठावरती म्हणजेच तिचे जे मुख्य स्थान आहे तिथे तुम्हाला जाऊन कुलदेवतेचे दर्शन घ्यायला पाहिजे. कधी कधी आपणास असे सांगितले जाते की तुमची कुलदैवत तुमच्यावर नाराज आहे. तर हे कसं शक्य आहे? तर मित्रांनो, जेव्हा आपण परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी सोडून आपल्या मनाप्रमाणे करू लागतो तेव्हा कुलदैवत आपल्यावर नाराज होण्याची शक्यता असते. म्हणजे बघा, काही घरांमध्ये बाळ जन्माला येतं तेव्हा तुम्हाला तुमच्या घरातील कुलदेवी व कुलदैवतांचे जे मुख्य स्थान आहे तेथे बाळाला त्यांचे केस उतरवण्यास नेले जाते. तसेच त्याची परंपरा चालत आलेली असते. म्हणून तुम्ही या कार्यात परंपरेला मोडले नाही पाहिजे, उलट त्याला पुढे चालू ठेवले पाहिजे. जे तुमच्या वाडवडिलांनी केले आहे तेच आता तुम्हालाही केले पाहिजे. कोणाकोणाकडे तर तसं तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जण आपल्या लग्नानंतर पहिला जाऊन कुलदेवतेचे दर्शन घेणे, हे त्यांचा आशीर्वाद घेणे ही एक मोठी आणि जुनी परंपरा आहे. ती आपण मोडू नये. तर आता आपण पाहणार आहोत की प्रत्यक्ष संकेत जाणे की तुम्ही हे जाणू शकतात की तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा वास तुमच्या घरामध्ये आहे की नाही. त्याचा पहिला संकेत असा की तुमची कुलदेवी किंवा कुलदैवत जेव्हा तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांचे स्थान वास्तव्य तुमच्या घरामध्ये सतत नांदत राहते.
तुम्हाला एक घरामध्ये कायम सुगंधित असा वास दरवळलेला जाणवेल. म्हणजेच की मनमोहक सुगंधी वातावरण तुमच्या घरामध्ये बनण्यास सुरुवात होईल. त्याची अशी जाणीव तुम्हाला प्रत्यक्ष रूपाने होऊ लागत असते. तुमचे जे देवघर आहे तिथलीच हवा नाही तर पूर्ण घरात तुम्हाला हा सुगंध दरवळलेला दिसेल. तुम्हाला हे सुगंधित वातावरण घरामध्ये तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला एक घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वातावरण दिसून येईल आणि आपल्याला प्रत्येक कामात योग्य तो मार्ग सापडून आपली सर्व कामे ही पूर्ण होत आहेत असं जाणवेल. दिवसेंदिवस तुमची प्रगती झाल्याची तुम्हाला दिसून येईल. तुमच्या मनामध्ये वाईट विचारच येणार नाही. जे लोक आत्महत्या करतात किंवा कोणतीही वाईट कृत्य करतात त्या घरातील नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाने त्यांना ते कृत्य करण्यास प्रभावित केलेले असते. कारण त्यांच्या मनामध्ये एवढे नकारात्मक विचार हावी होऊन जातात की त्यांना ते मजबूर होऊन आपल्याला निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक गोष्टींचा अवलंब करण्यास सांगायला सांगत असतात. ते आपल्याला प्रभाव पाडत असतात. जेव्हा कुलदेवी आणि कुलदेवतेचा वास तुमच्या घरात होतो तेव्हा एक असं सकारात्मक वातावरण बनतं की तुम्ही चांगलेच विचार करू लागतात. जसे की तुमच्या परिवाराविषयी कोणतेही काम असो, तुम्ही जिथे करण्यास जात आहात आणि ते काम पूर्णत्वास जात आहे, तुम्हाला त्या कामामध्ये फायदाच होत आहे. आणि अगदी असे की जेव्हा तुमच्या घरामध्ये कोणी दुसरी बाहेरची व्यक्ती प्रवेश करण्यास सुरुवात करते तेव्हाही तिला एक सकारात्मक वातावरण घरामध्ये आलेले मिळते की जेणेकरून ती व्यक्ती कितीही नुकसान करण्याच्या हेतूने जर आपल्या घरामध्ये आली असेल तरी सुद्धा तिचा दृष्टिकोन हा बदलत राहतो. त्यामुळे त्यांच्यामुळे तुमच्या घरावरती कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दुसरा संकेत असा की घरातील मुख्य व्यक्तीस स्वप्नामध्ये सफेद हत्ती, सफेद कपडे, सफेद साप हे दिसण्यास सुरू होते आणि त्यामुळेच ही तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा वास आहे हे आपल्याला लगेच जाणवू लागते. तसेच पक्ष्यांचे घरात येणे म्हणजे जेव्हा कुलदेवी किंवा कुलदैवत तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा पक्षी जसे की चिमणी तुमच्या घरात प्रवेश करते, तुमच्या घराच्या भिंतीवर वस्तूवर बसण्यास सुरुवात करतात. ही अशीच लक्षणे आहेत की तुमच्यावरती कुलदैवत किंवा कुलदैवतेचा आशीर्वाद आहे. या छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला दिसून येते की आपल्या घरामध्ये सतत आनंदाचे वातावरण आहे. पॉझिटिव्हिटी दिसू लागली तर तुम्ही समजून जा की आपल्यावरती आपल्या कुलदेवतेचा वास आहे. हा नक्कीच आहे, त्याचाच आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. तर ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा. आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशीच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते. श्री स्वामी समर्थ.